अध्यात्म विश्वविज्ञान आणि अध्यात्म विज्ञान मराठी या दोन्ही यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना, मित्रांना, जिज्ञासू आणि समस्त जनांना ज्यांना तळमळ लागली आहे स्वस्वरूपाच्या दर्शनाची. स्वस्वरूपाच्या दर्शनाची तळमळ कधी लागते माणसाला? तहान कधी लागते माणसाला? तहान कधी लागते माणसाला? आणि भूक पण ती तहान भूक कुणाला लागते? सजीवांना लागते. जे चरा म्हणजे ज्याला म्हटलं जाते सजीव, जिवंत, त्यांना लागते. जिवंत कोण आहे? ज्याला भूक आणि तहान लागते. असं कोणी जिवंत आहे का की ज्याला भूकही लागत नाही आणि तहानही लागत नाही? नाही, असं शक्य नाही. मग ही तहान दिसत नाही, म्हणजे तहान आहे आणि पण ही तहान दिसत नाही. ही मग याचं होते काय? तर ही तहान आपण भोग, ऐश्वर्य, मान, सन्मान, जमीन, जुमला, प्रतिष्ठा आणि अनेक प्रकारचे, प्रत्येकाचे लक्ष वेगवेगळे आहे, असं विखुरल्यामुळं ती तहान जी आहे ती आहे पण जागृत नाही आहे. आणि ती जागृत करण्याचं काम गुरुजन करीत असतात. प्रस्तुत प्रश्न हा अत्यंत छान आहे आणि धीरू खत्री नावाच्या आमच्या फेसबुक फ्रेंडनं प्रश्न केला आहे की ज्याला हे अध्यात्मज्ञान मिळते तो चूप होतो आणि आत्मकेंद्रित होतो. मग ज्याला असं म्हणतात की जिसने पाया उसने छुपाया. तर याविषयी आपलं मत काय आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण पाहू. महावीर अरण्यात गेले, त्याने चिंतन केलं. ते चिंतनातून जे काही अमृत आलं ते वाटण्यासाठी पुन्हा गावी आले. भगवान गौतम बुद्ध घर सोडून गेले, प्रपंच म्हणजे गृहस्थी सोडून गेले, जंगलामध्ये राहिले, चिंतन केलं. निरंजना नदीच्या काठी त्यांना बोध झाला. त्या बोधिवृक्षाखाली त्यांच्या चिंतनाची समाप्ती झाली आणि त्या चिंतनातून आलेलं जे अमृत, पंचशील, त्रिशरण, जे काही म्हणजे त्याला म्हटलं जाईल की ती एक परफेक्ट फिलॉसॉफी त्यांनी त्या ठिकाणी मिळवली आणि ती जनतेला देण्यासाठी पुन्हा परत म्हणजे घरी आले आणि म्हणजे गावात आले. भिक्षा मागितली, गावातच राहिले आणि त्या लोकांना उपदेश केला. कृष्ण आले आपल्या कार्यकर्तृत्व म्हणजे ज्या कार्यासाठी ते आले होते, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, ह्या कार्यासाठी आले होते. आणि प्रसंग असा काही म्हणजे तयार झाला की म्हणतात ना, कधी काय लाभ होईल काही सांगता येत नाही. तर त्या हस्तिनापूरच्या निर्णयासाठी कुरुक्षेत्रावर झालेल्या या संघर्षातून निघालेलं अमृत म्हणजे गीता. आपण म्हणतो ना, समुद्र मंथनातून निघाले रत्न, तसं हे या युद्धरूपी मंथनातून हे अमृत बाहेर आलं. आणि त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की वेदांनी, तपाने, ज्ञानाने मी प्राप्त होत नाही, माझी ओळख होत नाही. माझी ओळख ज्ञानीनां तत्वदर्शिनाः तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. हा मार्ग आहे मला मिळवण्याचा अर्जुना. आणि हे जे मिळालं आहे ते कशासाठी मिळालं? आपली संपत्ती आहे का? हे ज्ञान जे आपल्याला सद्गुरूकडून मिळतं आहे की आपली संपत्ती आहे का? पण आपली संपत्ती आणि आपल्याला अत्यंत म्हणजे समर्पित भावनेनं सद्गुरूंनी आपल्याला दिला आहे, तो भाग वेगळा आहे. पण ही जाण ठेवणं की आपल्याला कुठून मिळालेलं आहे, तर आपलंही कर्तव्य आहे कुणाला दिलं पाहिजे. तुकाराम महाराज आणि जनाबाई, हे जी लोक, सोयराबाई, हे मंडळी जी आली, ही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणारी मंडळी होती. तरीही ती वारीला यायची आणि वारीच्या मार्गामध्ये जितके गावं यायचे तितक्या गावामध्ये हा संदेश पोचवायचा की सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठला.
हे अमृत देण्यासाठी हे सगळे प्रयत्न करतात का? आता इथे एक प्रश्न आहे, असं का व्हावं? लोक घरदार सोडून म्हणजे गावोगावी फिरतात, ते काही प्लॅनिंग नाही करू शकत का जीवनाच्या दुसऱ्या व्यापाराचं वगैरे? पण ते जाणून बुजून, आणि तेही असं जाणवू देत नाहीत की आम्ही काही विशेष आहो आणि आम्ही काही तुमच्यावर म्हणजे तुमच्या कल्याणाचा मार्ग सांगतो, असा तोरा नाही, काहीच नाही. सहज सहज बोलणे, हित उपदेश. आणि याप्रमाणे हे ते जे लोक आहेत जे सोडून गेले काही मिळवण्यासाठी, ते मिळवलेलं जनतेत वाटण्यासाठी ते पुन्हा येतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मागील या जन्मी मुक्त झालो. मग काय येतात? अवतारांनी तर सांगितलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्. आणि क्या करता हूँ? तो परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मैं क्यों आता हूँ और क्या करता हूँ? कहने का आशय ये है कि सभी को आना है और जाना है जब तक इच्छाएं हैं. और ये इच्छा कहाँ से निर्माण होती है? ये सत्वगुण का कार्य है और 3 गुण सब में हैं. तो कहने का उद्देश्य, उनका उत्तर यही है कि जो पाया है वो दे देना चाहिए, क्योंकि अगर हमने नहीं दिया तो वो हमारे साथ ही चला जाएगा. ये व्यवहारिक उत्तर है. और सिद्धांतिक उत्तर क्या है? अगर इसका ये सारे कण अलग अलग हो जाए और ये कहने लगे कि मैं अलग हूँ और मैं अलग हूँ और मैं अलग हूँ और मैं अलग हूँ, तो चाय नहीं बन सकती, मिठाइयाँ नहीं बन सकती. और यही सब कण ये जान ले कि हम शक्कर है, हमें मिठास है, हम शक्कर है, हम मिठास है, हम शक्कर है, ये अगर हम जान लें तो, और ये खुशी से संगठित हो जाए तो, इसीलिए कहने का आशय यही है कि आना पड़ता है, और वो भी व्यष्टि भावना के लिए नहीं, समष्टि भावना के लिए. जो व्यष्टि भावना के लिए आते हैं वो जीव है, और जो समष्टि भावना के लिए आते हैं वो है ऋषि, मुनि, महर्षि, देवर्षि, ब्रह्मर्षि, विभूति, संत और अवतार. और हम हैं भूति, भूत, जीव मात्र है. अभी हमें विभूति होने के लिए इन सब मार्गों से गुजरना होगा और अपने गुणों का साक्षी होकर उस गुण से इस विश्वरूप परमात्मा की सेवा में संलग्न होना होगा. अब दूसरा एक और प्रश्न है कि गुरुजी, आप हमसे फेसबुक पर ही वाद विवाद कर लिया करो, हम यूट्यूब चैनल नहीं देखेंगे, क्योंकि यूट्यूब चैनल में सब कुछ मूर्ख बनाने का और दगाबाजी करने का और प्रोपेगेंडा करने का वो एक माध्यम है, हम उस पर आपसे बात नहीं करेंगे, आप फेसबुक पे ही हमसे चर्चा करो. तो यहाँ ये कहना चाहिए कि अगर चलते चलते ही शिक्षक ने विद्यार्थी को कहा कि 1 और 1 2 होते हैं और 1 और 1 2 होते हैं, और समय आया कि 101 रुपया लिखना है और शिष्य ने सिर्फ सुना है 1 और 1 2 होते हैं, तो क्या वो 101 रुपया लिख सकेगा? उसके लिए बाकायदा ब्लैक बोर्ड पर 1 लिखना पड़ेगा उस शिक्षक को, और कहना पड़ेगा कि ये 1 है, इसको 1 कहते हैं. उसी तरह ये अध्यात्म विज्ञान की विशेषता ही यह है कि श्रुति में, स्मृति में, पुराणों में, शास्त्रों में, धर्म ग्रंथों में ये सब कुछ लिखा हुआ है. जो भी अध्यात्म विज्ञान बताता है वो सबने कह चुके हैं, केवल वो अपने अपने स्टेज तक गए, और उसका समन्वय जो है वो अध्यात्म विज्ञान में है, जिसे कोई इनकार नहीं कर सकता. वैज्ञानिक दृष्टि रखकर इस विश्व की ओर देखने वाला कोई भी व्यक्ति इससे इनकार नहीं कर सकता. तो कहने का आशय यह है कि
जैसे अगर ऑपरेशन कैसे करना है तो एकदम से उस सर्जन के हाथ में छुरी नहीं दी जाती, उससे पहले बताया जाता है कि ये ग्लैंड है, इस तरह ये नली निकली है, यहाँ फॉल्ट है, इस किस्म का फॉल्ट है, इसको निकालना है, कैसे निकालेंगे, किधर से काटेंगे, किधर से पिटेंगे। उसी तरह ये अध्यात्म विज्ञान को हम प्रयोग द्वारा प्रत्यक्ष सर्वांग योग एपिसोड्स में दिखाते हैं, दिखाया है और मृत्यु पर्यंत दिखाने का प्रयास करेंगे, इसलिए कि इस विद्या को प्राप्त करने के लिए वर्षों तक अनेक प्रकार के अनेक अनुभव साथ में हमारे हैं, और ये अनुभव लेने के लिए ना आपके पास समय है, ना धन है, न यानी जिसे कहा जाएगा कि समय वैसा नहीं है, वक्त बदल चुका है। और इसलिए ये अमृत धन अपने सभी प्रेमियों को बांटूं, और ये भी साथ ही अपेक्षा कर रहे हैं कि आप लोग अपने अपने ग्रुप्स में इसको शेयर किया कीजिए। ये द्वेष और मत्सर और जलन और बेईमानी और धोखेबाजी जितनी भी है ना, यही निर्मल मन, सात्विक बुद्धि ये नहीं होने देते। तो हमको अध्यात्म विज्ञान से मतलब है, आम से मतलब है, गुठली से क्या लेना। क्या हम अपना प्रस्तर बना सकते हैं? क्या हम इतने यानी ये कल्पना कर सकते हैं कि भाई ये कोई हमको चुनाव में खड़ा होना है या हमको कोई इनाम चाहिए? ये समाधान चाहिए कि जिसके लिए हम भटके उसके लिए हमारे मित्र न भटके, क्योंकि मित्रता का नाम ही होता है परस्पर हित, परस्पर कल्याण। तो इन दोनों शंकाओं का समाधान करते हुए यहाँ अपनी वाणी को विराम देंगे। नर्मदे हर, सद्गुरु भगवान की जय।